त्या आरए स्टुडिओमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्यनं मुलांना बोलवलं होतं आणि यातल्या 17 मुलांना रोहितनं ओलीस ठेवलं। तसंच एक व्हिडिओ शेअर करत मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधून स्टुडिओत प्रवेश केला। यावेळी रोहित आर्य एअर गननं मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याचवेळी पोलीस आल्यानं आर्यनं पोलिसांवर गोळीबार केला। यावेळी प्रत्युत्तरादाखल सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून पुढचा तपास सध्या सुरू आहे। तर रोहित आर्यच्या एन्काउंटरची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती लागली आहे। रोहित आर्यचा एन्काउंटर कसं झालं पाहूया। रोहित आर्यनं संपूर्ण जागेत केमिकल शिंपडून ठेवलं होतं। ज्यानं परिस्थिती धोकादायक होऊ शकली असती। पोलिसांच्या टीमनं बाथरूममधून स्टुडिओत धडक मारली। सगळ्यात पुढे एपीआय अमोल वाघमारे साध्या वेशात होते, ज्यामुळे रोहितनं पोलिसांना ओळखलं नाही। पोलीस आतमध्ये धडकताच रोहितनं विचारलं, तू कोण आहेस, आत कसा आलास? असं म्हणत रोहितनं बॅगमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी दक्ष असलेले एपीआय वाघमारे यांनी रोहितला गोळी घातली, जी रोहितच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली आणि रोहितचा खात्मा झाला। दरम्यान पवईमध्ये हे सगळं नाट्य कसं रंगलं पाहूया। पवईच्या आरए स्टुडिओमध्ये वेब सिरीज करता लहान मुलांना ऑडिशन्ससाठी बोलवण्यात आलं। दुपारी 1 ते 4च्या दरम्यान मुलांना डांबून ठेवण्यात आलं। रोहित आर्य नावाच्या ऑडिशनसाठी बोलवणाऱ्या व्यक्तीनं त्या मुलांना डांबून ठेवल्याचं समोर आलं। पालकांच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। पोलीस तसंच शीघ्र कृती दलाच्या कमांडोंची घटनास्थळी त्यांनी धाव घेतली। 17 मुलं आणि 2 महिलांची पोलिसांनी सुटका केली। रोहित आर्यसह काही केमिकल्स एअरगन ताब्यात घेण्यात आली। मुलांवर बंदुकीनं हल्ल्याच्या तयारीत असलेल्या रोहितवर पोलिसांनी गोळीबार केला। पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यचा मृत्यू झाला। दरम्यान ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना रोहित आर्यनं ओलीस धरलं होतं आणि ओलीस धरलेल्यांपैकी एका मुलीनं 1.5 तास